पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलनं SST ज्वेलर्सच्या माध्यमातून मांडलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सौ रूपा दड्डी लिखित आणि अभिवाचित गँगरीन ही हृदयस्पर्शी कथा. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. बोलकी पुस्तके या अभिनव उपक्रमात मी सौ रूपा प्रकाश दड्डी सर्व रसिकांचे हार्दिक स्वागत करते. आज मी आपल्यासाठी एक कथा घेऊन आली आहे. तत्पूर्वी पुस्तक परिचय या सदरामध्ये आज आपण परिचय करून घेणार आहोत मधुश्री पब्लिकेशनच्या डिअर तुकोबा या पुस्तकाचा. एखाद्या भाषेतील वाङ्मयीन परंपरा जिवंत आहे काय याचा निकष म्हणजे वर्तमानकालीन लेखक आपल्या पूर्वसुरींशी संवाद करतात की नाही हे तपासून पाहणे. या निकषांवर पाहिले तर मराठी वाङ्मयीन परंपरा जिवंत आहे असे निश्चितपणे म्हणता येते. ही परंपरा विनायक होगाडे यांनी जणू आपल्या खांद्यावर घेतली आहे. डिअर तुकोबा ही त्यांची साहित्य कृती यासाठी स्वागतार्ह आहे. हे पुस्तक 3 भागांमध्ये विभागलेले आहे. तुकारामायण या भागात लेखकाने तुकारामांची आणि विविध महान व्यक्तींची भेट काव्यात गुंफून सादर केली आहे. विंदा करंदीकरांची तुकोबा आणि शेक्सपियरच्या भेटीची कविता जेव्हा विनायक होगाडेंनी वाचली तेव्हा त्यांच्या मनात असा विचार आला की तुकोबा शेक्सपियरला भेटू शकतात, मग आपल्याच देशातील लोकांना का भेटू शकत नाही, आणि भेटलेच तर त्यांच्यातील संवाद कसा असेल. अशी कल्पना करून या भागात लेखकाने तुकारामांची आणि विविध महान व्यक्तींची भेट घडवून आणली आहे. यात महात्मा गांधी, साने गुरुजी, सॉक्रेटिस, कबीर, संत गाडगेबाबा, आंबेडकर, शाहू महाराज आणि अगदी गॅलिलिओ सुद्धा तुकारामांना भेटतात असे चित्रण केलेले आहे. मोजक्या शब्दात आणि अत्यंत नेमकेपणाने हे समर्पक चित्रण केलेले दिसून येते. साध्याशा भाषेतून अभंगाद्वारे लेखकाने या भेटी अक्षरशः जिवंत केल्या आहेत. विचारांच्या धाग्याने परस्परांजवळ आलेल्या या दिव्यात्म्यांच्या भेटी अनुभवाव्यात अशाच आहेत. त्यांची भाषा, निवेदन शैली आणि कल्पना विलास काळसंगत आहे. प्रसंगानुरूप समर्पक चित्र रेखाटनाने पुस्तक जास्त आकर्षित झालेले आहे. हे पुस्तक तुकोबांची एक नव्याने ओळख करून देते. अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून या लेखकाने हे पुस्तक लिहिलेले आहे. दुसऱ्या भागामध्ये मीडिया ट्रायल ऑन तुकोबा हा भाग अतिशय रंजक आणि मजेदार झालेला आहे. सोशल मीडिया काळात तुकोबा असते किंवा तुकोबांच्या काळात सोशल मीडिया असता तर काय काय घडले असते. तुकोबांची कीर्तनं लाईव्ह झाली असती. यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटर अशा सगळ्या माध्यमातून प्रसार झाला असता. तसेच हॅशटॅग ट्रेडिंग पण झाले असते. न्यूज चॅनेलचा ससेमिरा तुकोबांच्या मागे लागला असता. अशी कमालीची कल्पनाशक्ती वापरून हा भाग अतिशय रंजक केलेला आहे. शेवटच्या भागात डिअर तुकोबा हे शीर्षक देऊन तुकोबांना पत्र लिहिलेले आहे. हे पुस्तक वाचताना समाजातल्या सगळ्यात खालच्या स्तरातील म्हणजेच शूद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ज्ञानार्जनाचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी 16व्या शतकात तुकोबांनी मोठाच झगडा दिला होता. याची नव्याने ओळख या तरुण लेखकाने पुन्हा एकदा आताच्या पिढीला करून दिली आहे. लेखकाने हा सगळा प्रवास नेमका आणि साध्या ओघवत्या शैलीत मांडलेला आहे. वारकरी संप्रदायात नसताना सुद्धा एका तरुण लेखकाने तुकारामांसारख्या विभूतीवर इतके अभ्यासपूर्ण लिहावे हे विशेष आहे. तुकोबांना एक पत्र लिहून कादंबरीचा शेवट करताना तर या पत्रातून तुकोबांशी साधलेला संवाद म्हणजे नव्या पिढीला तुकोबांशी जोडण्याचा प्रयास म्हणायला हरकत नाही. तर असे हे सर्वांग सुंदर पुस्तक प्रत्येक पुस्तक प्रेमींनी नक्की वाचावे असेच आहे. यानंतर आपण आपल्या कथेकडे वळूयात.
कथेचं शीर्षक आहे गँग्रीन. ही कथा मी स्वतःच लिहिलेली आहे. मुलं शाळेला गेली, सुधीर ऑफिसला गेला आणि मी जरा वर्तमानपत्र चाळावं म्हणून निवांत सोफ्यावर विसावले. एवढ्यात दारावरची बेल वाजली. जरा वैतागतच मी दार उघडायला गेले. दारात आमची कामवाली शेवंता होती. तिला आत घेतलं आणि दार बंद केलं. ती देखील काहीच न बोलता तडक आत निघून गेली. मला काही तिचा मूड ठीक दिसला नाही. मला वाटतं ती कसल्या तरी विचारात होती. हात काम करत होते, पण नेहमीसारखा तोंडाचा पट्टा चालू नव्हता. काही दिवसांपूर्वीच शेवंताच्या नवऱ्याला चोरीच्या आरोपाखाली अटक झाली होती. मी अंदाज केला, कदाचित ती त्यात चिंतेत असावी. तिची कामं आटपली आणि ती जायला निघाली. मी तिला विचारले, काय ग, तुला बरं वाटत नाही का? नाही हो वहिनीसा, म्या बरी आहे की, मला काय धाड भरली या, शेवंता म्हणाली. ती दारापर्यंत गेली आणि काहीसा विचार करून परत आली. मला म्हणाली, वहिनीसा, मागंदी तुम्ही म्हणला होत्या की तुमचा भाऊ पोलीस इन्स्पेक्टर आहे. होय ग, पण काय झालं? मला अंदाज आलाच. आता ही हातापाय पडून आपल्या नवऱ्याला सोडवण्याची गळ घालणार. पण ती काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने म्हणाली, वहिनी साहेब, त्या गोखल्यांच्या म्हातारीच्या पायाला काय झालं होतं की हो? तिच्या पायाची 2 बोटं कापल्यात म्हण. त्याला इंग्लिशमध्ये ते काय घांगरीन का काय म्हणतात की हो. शेवंताचं बोलणं ऐकून मला क्षणभर हसूच आलं. मी म्हणाले, अगं त्याला गँग्रीन म्हणतात. म्हणजे आपल्या शरीराचा एखादा भाग दुखापत होऊन सडायला लागतो. तो वेळीच कापला नाही तर त्याची लागण सगळं शरीराला होते आणि जीव धोक्यात येतो. ऑपरेशनने तो सडलेला भाग काढून टाकतात, म्हणजे उरलेले शरीर आहे ते निरोगी राहतं. पर आपल्याच अंगाचं भाग कापून टाकायचं म्हणजे? अगं पण जीव वाचवायचा असेल तर त्याला दुसरा पर्यायच नसतो. पण तू काय एवढी चौकशी करतेस? मी तिला प्रश्न केला. आज ती जरा जास्तच गंभीर दिसत होती. काय नाही म्हणत ती निघून गेली. पण मला जाणवलं की ती कोणत्या तरी विचारानं गोंधळलेली आहे. आमची कामवाली शेवंता अगदी बडबडी आणि हसतमुख बाई. काळी सावळी असली तरी तरतरीत होती. मुख्य म्हणजे टापटीप आणि स्वच्छ राहायची. 35शीतली असावी. तिला 2 मुलं होती. मुलगा 8वीत आणि मुलगी 6वीत शिकत होती. मुलं अभ्यासात खूप हुशार होती. मुलांना शाळेत बक्षिसं मिळाली, मार्कलिस्ट मिळालं की ती कौतुकाने मला दाखवायला आणायची. ती स्वतः शिकलेली नव्हती, पण मुलांनाही खूप शिकून या दलदलीतनं बाहेर पडावं असं सारखं म्हणायचे. कधी मधी मुलांना घेऊन यायची. खरोखरच मुलं हुशार आणि होतकरू होती. माझ्या परीने मी तिला मदत करत होते. मुलांना प्रोत्साहन देत होते. शेवंताचा नवरा तिच्या जीवनाला लागलेलं ग्रहणच होता हे मात्र खरं. एका फॅक्टरीत नोकरीला होता. तिथं त्याने चोरी केली आणि कामावरून त्याला कमी केलं. नोकरी गेली, दुसरी काही मिळेना. छोट्याशा गावात लगेचच बदनामी झाली. तेव्हापासून तो रिकामीच होता. अशाच छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा. शेवटी पापाचाच पैसा तो नको त्या ठिकाणी जाणार. जुगार, दारूचे व्यसन अशा अनेक वाईट सवयी त्याला लागल्या. रात्री दारू पिऊन यायचं. दिवसभर कुठं जातीस म्हणून तिच्यावरच संशय घ्यायचा. घाणेरड्या शिव्या द्यायचा. केलेलं जेवण ओतून द्यायचा. पोरांसहित रात्रभर तिला घराबाहेर काढायचा. त्यांच्या वस्तीजवळ छोटंसं मंदिर होतं. पाऊस म्हणायचं नाही, थंडी म्हणायचं नाही. शेवंता अख्खी रात्र पोरांना पोटाशी घेऊन देवळाच्या ओट्यावर काढायची. पोरांचा अभ्यास होत नव्हता की पोटभर खायला मिळत नव्हतं. दिवसभर राबून सुद्धा उपाशी राहावं लागायचं.
दर 4-2 दिवसांनी असे प्रकार व्हायचेच. शेवंता नवऱ्याच्या या वागणुकीला खूप कंटाळली होती. मी तिला सांगायचे, तू पोलिसात तक्रार कर. ती म्हणायची, तक्रार केली तर तो मला हुबा चिरलो. माझा मुर्दा बी पाडाय तो मागं पुढं बघायचा नाही. जन्माचा घोळ झालाय नुसता. मेला दारू पिऊन पिऊन मरत बी नाही. म्या तरी सुटलो असतो. पोरांचं तरी कल्याण झालं असतं. दिसभर राबून बी जीवाला सुख नाही. वाटतं पोरासनी पोटाशी बांधून हिरीत जीव द्यावा. पण पोरांचं निष्पाप तोंड बघितल्यावर अक्षी जीव गलबलतोय बघा. माझ्या जन्माचं मातेर झालं ते झालं. त्या पोराचं तरी चांगलं व्हावं. माझी पोरं लई गुन्हे आहेत. शाळा शिकून तेसनी तरी मोठं होऊ दे आणि माझं काय बी मागणं नाही. आपलं मन मोकळं करून मला विचारांच्या गाडीला जुंपून ती निघून जायची. मला वाटायचं पोरांसाठी आपण काहीतरी करावं, पण सुधीरला ते पटायचं नाही. त्याचं मत होतं, ह्या लोकांना फार जवळ करू नये. त्यांच्या नशिबात जे व्हायचे असेल ते होणारच. तू कुठं कुठं पुरणार आहेस, हे सगळं चालायचंच. मी आपली माझ्या परीने तिला मदत करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी शेवंता आली, पण आज तिच्या चेहऱ्यावर कालचा गोंधळेपणा दिसत नव्हता. काहीतरी निश्चय केल्याचा भाव दिसत होता. डोळ्यांमध्ये चमक होती. मानसशास्त्राची पदवीधर असल्यामुळे लोकांचे चेहरे वाचायची सवय मला लागली होती. तिने सगळी कामं हातावेगळी केली आणि चहा पीत पीत मला म्हणाली, बहिणी साहेब, माझं तुमच्या भावाकडं काम आहे. माझा कालचा अंदाज खरा ठरला. ती आता मला सांगणार. तुमच्या भावाला सांगून माझ्या नवऱ्याची शिक्षा कमी करा किंवा त्याला सोडवा. मी म्हणाले, शेवंता, मला वाटतं आता त्याचा काही उपयोग होणार नाही. तुझ्या नवऱ्याला मुद्दे मला सहित पकडलेला आहे. त्याच्यावरचा गुन्हाही साबित झाला आहे. त्याला कमीत कमी 1 वर्षाची शिक्षा तरी होणारच. शेवंता थोडीशी वरमली आणि म्हणाली, तसं नाही वहिनी साहेब, पर एकदा मला तुमच्या भावाला भेटायचं आहे. मला नाही म्हणता येईना. मी म्हटलं, ठीक आहे, आपण जाऊ संध्याकाळी. माझं पण बऱ्याच दिवसात जाणं झालेलं नाही. संध्याकाळी मुलांना आणि शेवंताला घेऊन मी माझा भाऊ प्रशांतकडे आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मी हळूच प्रशांतला म्हटलं, आमची कामवाली तुला भेटायला आली आहे. तिचा नवरा चोरीच्या गुन्ह्यात पकडला गेलाय. आपण तिला काही मदत करू शकतो का? मी थोडक्यात त्याला तिच्या परिस्थितीची कल्पना दिली. तो असली कामं कधी करत नसे, त्यामुळे त्याच्या कपाळावर हलकीशी आठी पडलेली मला स्पष्ट दिसली. मी शेवंताला बाहेर हाक मारली. ती आली आणि रडू लागली. साहेब, म्या काय शाळा शिकलेली नाही. तुम्ही मला पाहिजे तर खुळी म्हणा, पर मी तुम्हासनी एक विनंती करायला आलोय. प्रशांतने तिरक्या नजरेने माझ्याकडे बघितलं. त्याच्या नजरेतला भाव मी ओळखला. नसत्या कटकटी असंच त्याला म्हणायचं होतं. मी ओशाळले. आता बघत बसण्यापलीकडे माझ्या हातात काहीही नव्हतं. शेवंता पुढे म्हणाली, साहेब, मला ठाव आहे माझ्या नवऱ्याला वरीसभर जेलात काढावं लागेल, पर म्या म्हणतोय त्याच्यावर आणखी काय बी किटाळ ठेवा आणि त्याची शिक्षा चांगली 7-8 वर्ष होईल असं करा. लई कटाळोय म्या. सारा घरादाराचा इस्कोट करायला निघालाय तो माझ्या जन्माचा एक सडका भागच झालाय. त्याला कायमचं कापून तर काढता येत नाही, पर काही वर्ष तो माझ्या आयुष्यातनं दूर झाला तर माझी पोरं शाळा शिकून मोठी होत्यात. तुम्हासनी दुवा देतील साहेब. एका दमात शेवंता बोलत होती. आम्ही दोघेही आव असून तिच्याकडे पाहत होतो. पुढे म्हणाली, कसं बी आता राबतोयच, पर राबून पोटाला बी नाही.
माझं सोडा, पर पोरांचा हाल माझ्याच्यानं बघवत नाही. ती बी उपाशी तडपडतात. माझ्यावर उपकार करा आणि त्याला लवकर सोडू नका. एवढं बोलून शेवंता निघून गेली. मी आणि प्रशांत सुन्न होऊन बघतच राहिले. मला हळूहळू लक्षात आलं की गोखल्यांच्या आजीच्या गँग्रीन विषयी शेवंता एवढी गंभीर का झाली होती. शरीरशास्त्राच्या त्या नियमाचा उपयोग आपल्या जीवनात तिनं कोणत्या पद्धतीनं केला होता. एखाद्या कुशल सर्जनच्या कौशल्याने तिने आपल्या जीवनाला झालेल्या या गँग्रीनचं ऑपरेशन केलं होतं. तिच्या नवऱ्याची शिक्षा वाढणार की नाही हा भाग नंतरचा होता, पण तिचं ते धाडस बघून मात्र मला आश्चर्य वाटलं. तिने कधी शाळेचं तोंडही बघितलं नव्हतं, काही वाचलं नाही की कधी व्याख्यानं ऐकली नाही. स्त्री मुक्ती हा शब्द तर तिच्या शब्दकोशातच नव्हता. मग हे एवढं शहाणपण तिच्यात आलं तरी कुठून? पण तिच्या त्या निर्णयाचं मला खूप कौतुक वाटलं, कारण एखादी शिकलेली स्त्री सुद्धा असा निर्णय घेऊ शकली असते की नाही शंकाच आहे. समाजात आज आपण बघतो कित्येक स्त्रियांवर नवऱ्याकडून अत्याचार होत असतात, पण त्याला विरोध करणारी मात्र कुणीतरी एखादीच शेवंता असते.